नमस्कार मित्रांनो, मी राम देशमुख. हर्षराज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज जाणून घेऊयात आम्ही लागवड केलेल्या शेळी पालनामधील चाऱ्यांची माहिती. तर चला. तर मित्रांनो, पाहू शकता आपल्याकडे इथे नेपियर लागवड केली आहे आपण. एक साधारणतः 10 गुंठेच्या आसपास नेपियर आहे. इकडे पण आहे. इथे मेथी घास केलेला आहे. 11 गुंठे इथे, पलीकडच्या बाजूला परत 10 गुंठे पण केला यावर्षी. आता या घासाला 2 वर्ष झालीत, 3रं वर्ष चालू आहे. पुढच्या वर्षी याला बियाण्यासाठी ठेवायचं आहे. तर ह्या बाजूला इथे दशरथ घास केलेला आहे. थोडाच आहे, 1.5-2 गुंठे. पाहू शकता दशरथ घास कापणी झालेली आहे. पूर्ण दशरथ घासाची कापणी झालेली आहे. आणि तसेच मध्ये मेथी घासामध्ये पाहू शकता की शिवरी लागवड केलेली आहे. तसेच मित्रांनो, पाहू शकता इकडे मार्वेल गवत त्याचा प्लॉट आहे आपला. जशी इकडं कापणी होत आली आहे, पाहू शकता कापणी झालेली आहे. जास्त काडी निब्बर न होऊन देता कवळी काडी असतानाच शेळ्यांना घातलं तर वेस्टेज पडत नाही. आणि कुट्टीमधून काढण्यापेक्षा डायरेक्ट खाऊ घालू शकता तुम्ही. पाहू शकता भरपूर वाढ पण भरपूर झालेली आहे. ते 3-3.5 फूट हाईट वाढलेली आहे त्याची. कुणाला बियाणं पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता, काही हरकत नाही. तर मित्रांनो, इथे आपण मका केलेली आहे मोर घासासाठी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये खूप उपयोगी पडतं. की बाहेर पाऊस चालू असतो, त्यामुळे आपण शेळ्यांना बाहेरचा चारा आणून टाकू शकत नाही, ओला असतो. त्यामुळे जसं की आपण जेवढा होईल तेवढा स्टॉक केलेला चारा आपण टाकू शकतो आणि त्याने शेळ्यांची तब्येत पण व्यवस्थित राहते. आता 2 महिन्याची आहे मका. जसं की तुम्हाला सांगितलं, नवीन इकडे घास केलेला आहे. आता पहिली कापणी झाली आहे या घासाची, मेथी घासाची. हा पूर्णपणे रेन पाईपवर आहे घास. जसं की पाहू शकता आजूपर्यंत एक पण पाणी नाही आहे, पूर्णपणे रेन पाईपवरच केलेला आहे. हा 11 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर कसं वाटलं मित्रांनो नियोजन? आपल्याकडे सर्व लहान मोठ्या 30 शेळ्या आहेत. 30 शेळ्यांमध्ये कसं वाटलं हे छोटंसं नियोजन? नक्की कळवा मित्रांनो कॉमेंटमध्ये.